चिंता व्यक्त केली होती, नाराजी व्यक्त केलेली होती। त्यामुळे त्यांच्या या नाराजीचं बंडात रूपांतर होतं का, अशा पद्धतीचे प्रश्न उपस्थित होत असतानाच मधल्या काळामध्ये पुन्हा एकदा विविध घडामोडींनंतर आणि प्रामुख्याने बीडमध्ये झालेल्या संतोष देशमुख हत्याकांडानंतरच्या सगळ्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जेव्हा धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला, त्यानंतर पुन्हा एकदा या सगळ्या संदर्भातल्या घडामोडींना वेग आला आणि गेल्या आठवड्याभरामध्ये पुन्हा एकदा छगन भुजबळ यांना मंत्रिपदावरती नियुक्त करावं, त्यांचं पुनर्वसन करावं अशा आशयाच्या चर्चा घडत होत्या, असं त्यांच्याकडनंच सांगितलं गेलं आणि अखेर त्यावरती काल रात्री शिक्कामोर्तब झालं आणि आज शपथविधी सोहळा पार पडलेला आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांच्या बाबतीमध्ये नाराजी होती, ज्यांच्याबद्दल उघड नाराजी व्यक्त केली होती, त्यांच्या सोबत अत्यंत खेळीमेळीने आज चर्चा करताना, हस्तांदोलन करताना इथे पाहायला मिळत आहेत छगन भुजबळ। या संपूर्ण घटनांमध्ये आणखीन एक महत्त्वाची पार्श्वभूमी अशी आहे की अगदी सुरुवातीपासूनच छगन भुजबळांनी ही भूमिका स्पष्ट केलेली होती की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशी इच्छा व्यक्त केलेली होती आधीच की मंत्रिमंडळामध्ये छगन भुजबळ यांची नियुक्ती केली जावी, परंतु असं असताना सुद्धा आपल्याला का डावललं गेलं, अशा आशयाचा प्रश्न सुद्धा सातत्याने त्यांनी माध्यमांसमोर मांडलेला होता आणि त्याचबरोबर पक्षातल्या महत्त्वाच्या नेत्यांसमोर सुद्धा मांडलेला होता। परंतु तसं असतानाच पुन्हा एकदा आज सकाळीच माध्यमांशी बोलताना सर्वप्रथम त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले। सुरुवातीपासूनच त्यांच्या नावाला हिरवा कंदील देवेंद्र फडणवीसांनी दाखवला असल्याचं स्पष्ट होतं। मधल्या काळामध्ये जेव्हा नाराजी नाट्य झालं होतं तेव्हा सातत्याने त्यांच्या गाठीभेटी देवेंद्र फडणवीसांशी होत होत्या आणि त्यांच्याशी जवळीक त्यांची वाढत असल्याचंही दिसत होतं। आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आत्ता आहेत आणि त्यांच्या सोबत आहेत छगन भुजबळांचे अनेक कार्यकर्ते, ज्यांचा जल्लोष सुरू आहे। मुकुल, सध्या कसं काय वातावरण आहे, काय म्हणणं आहे कार्यकर्त्यांचं? छगन भुजबळ यांची पुन्हा एकदा मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागत आहे आणि त्यामुळे कार्यकर्ते, समर्थक हे मोठ्या प्रमाणामध्ये हे आनंदी आपल्याला बघायला मिळत आहेत, उत्साही बघायला मिळत आहेत। भुजबळ साहेबांचं पुन्हा एकदा मंत्रिमंडळामध्ये स्थान निश्चित झालंय। नक्कीच सर्व कार्यकर्त्यांना, सर्व बहुजन समाजाला आणि समता सैनिकांना सुद्धा भुजबळ साहेबांच्या मंत्रिपदाची अपेक्षा होती आणि प्रतीक्षाही होती। ती आज मंत्रिपदाच्या रूपाने आज ती प्रतीक्षा संपलेली आहे। मी भुजबळ साहेबांचं आणि सर्व बहुजन समाजाचा आणि सर्व भुजबळ